परत एकदा सोपा प्रश्न आहे. एका स्पर्धेत 5 मुले सहभागी आहेत. 5 मुले सहभागी आहेत. सोहमचा क्रमांक रोहनच्या वरती आहे. 5 आहेत. ठीक आहे. 1 2 3 4 5. कुणाचा नंबर? सोहमचा क्रमांक रोहनच्या वरती आहे. म्हणजे सोहन कुणाच्या वरती आहे? रोहनच्या. रोहनच्या मागे, सॉरी माफ करा, सोहनचा क्रमांक रोहनच्या मागे पण अमितच्या पुढे. सोहमचा क्रमांक जो आहे तो रोहनच्या पाठीमागे आहे पण अमितच्या पुढे आहे. हे कळालं मला सर. ठीक आहे, पुढे वाचूया. गगन हा सर्वात पुढे आहे. गगन हा सर्वात पुढे आहे आणि साहिल हा सोहमच्या मागे. साहिल हा सोहमच्या मागे पण अमितच्या पुढे. म्हणजे इथं साहिल येते सोहमच्या मागे पण अमितच्या पुढे. तर काय आता सगळं लावा लाईनीने. रोहन इथे येणार, परत काय येणार? सोहम, परत काय येणार? साहिल, परत काय येणार? अमित. ठीक आहे. शेवटून दुसरा कोणाचा क्रमांक आहे? साहिलचा. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे आपलं. साहिलचा क्रमांक शेवटून दुसरा आहे. 5 जणांचा क्रम होता. सोहमचा क्रमांक रोहनच्या मागे पण अमितच्या पुढे होता. गगन हा सर्वात उंच होता, सर्वात पुढे होता. साहिल हा सोहमच्या मागे पण अमितच्या पुढे होता. अशा प्रकारे 5 जणांचा क्रम लावला. मला विचारलं शेवटून दुसरा क्रमांक. खालती सगळ्यात अमित आहे, त्याच्यानंतर साहिल आहे, म्हणून आपलं उत्तर आहे साहिल. ऑप्शन क्रमांक 1.